आ, मला अजिबात सांगायचं नाही आहे प्रेक्षकांना आम्ही काय म्हणून दिसणार आहोत, कारण ते एक सरप्राईज आहे. आणि ते सरप्राईज जरी छोटं असलं तरी खूप काय काय देऊन जाणार आहे तुम्हाला. खूप धमाल आहे, खूप मस्ती आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे बघा तुम्ही, खूप वेगवेगळ्या लव्ह स्टोरीज तुम्हाला बघायला मिळणार आहे, ज्यात खूप वेगवेगळे ॲक्टर्स असणार आहेत, खूप एक्साइटिंग प्लॉट्स असणार आहेत, स्टोरीज आणि असणार समहाव खूप सरप्राइझिंग अशा पेअर्स सुद्धा असणार आहेत. ॲक्च्युली. ज्याची खूप गंमत येईल, कारण काही ठराविक ठरलेले जोडीदार आपण एकमेकांबरोबर बघत असतो नेहमी. Correct. पण आय गेस लव्ह स्टोरीजच्या निमित्ताने असे खूप नवे प्रयोग होणार आहेत, जे तुम्हाला बघायलाही खूप मजा येणार आहे आणि कलाकार म्हणून आम्हाला ते परफॉर्म करतानाही खूप मजा येणार आहे. प्रेक्षकांना सुंदर स्टोरीचा भाग व्हायला फार आवडतं आणि हे नक्कीच उत्तम आहे. कंटेंट, म्हणजे उत्तम एक कंटेंट. छान लिहिलेली सुंदर गोष्ट आणि ऑब्व्हियसली कलाकारांनी केलेला उत्तम अभिनय प्रेक्षकांना नेहमीच भावतो. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे तर मराठी प्रेक्षक इतका सुजाण आहे की त्याला तुम्ही कुठलाही नवा प्रयोग दिलात त्याच्यासमोर तर तो त्याचं मनापासून स्वागत करतो आणि भरभरून प्रेम देतो. त्यामुळे माझी खात्री आहे झी युवाचा हा जो एक नवा उपक्रम आहे त्याला तितकंच प्रेम प्रेक्षकांचं मिळेल, नक्कीच. कारण ती तुमची सगळी गरज भागवेल. कारण शेवटी लव्ह स्टोरीज हा प्रत्येकाच्या खूप मनाच्या जवळचा विषय असतो. आपली लव्ह स्टोरी आपल्याला इंटरेस्टिंग वाटतेच आणि दुसऱ्याच्या लव्ह स्टोरी डोकावून बघायलाही आपल्याला तितकंच आवडत असतं. खूप आवडतं. त्यामुळे या लव्ह स्टोरीज तुम्हाला खूप मजा देणार आहेत. मजा येते कारण आम्ही टेलिव्हिजनवर पहिल्यांदा एकत्र काम केलं तेव्हा आम्ही भाऊ बहीण होतो ॲक्च्युली. आणि आता नंतर आम्ही एक फिल्म केली ज्याच्यात आम्ही एकमेकांचं डिप्रेशन दूर करण्याच्या नादात रोमॅन्स करायचाच विसरून गेलो होतो. सो आता आम्हाला झीवरती रोमॅन्स करायची संधी मिळते, जी आम्ही करणार आहोत. जो आम्ही उत्तम रोमॅन्स आम्ही दोघं कसे करू शकतो हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. मला खूप आवडला. मला फार आवडतं. मला मुळात ऑडियन्स म्हणून बघायलाच हे फार आवडतं, कारण एका तासात किंवा 2 तासामध्ये इतकी सुंदर लव्ह स्टोरी बघायला मिळते. त्याचबरोबर त्या डिरेक्टर्सनं सुद्धा ते सुद्धा एक चॅलेंज असतं की 2 तासात एक वेगळी लव्ह स्टोरी दाखवायची आपल्याला टी व्हीसाठी. तर ते प्रेक्षकांना सुद्धा आवडलं पाहिजे, ते प्रेक्षकांच्या लक्षात राहायला पाहिजे, अशा वेगवेगळ्या स्टोरीज त्यांना डिरेक्ट करायला मिळतात. सो त्यांच्यासाठी पण एक्साइटिंग आहे. आणि ऑडियन्स म्हणून मला सुद्धा म्हणजे मी प्रत्येक वेळेला जर का कुठलं वेगळं एपिसोडिक पाहायला मिळत असेल तर मी ते बघतो. नॉर्मली इंटरनेटवरती बघायला मिळतं, पण आता टी व्हीवरती झीवरती बघायला मिळतं आहे. सो इट्स मच बेटर. मलाही असंच वाटतं, कारण बऱ्याचदा ना आपण रोज एखादा प्रकार बघत असतो आणि आपल्याला ती खूप सवय झालेली असते आणि सवयीने कदाचित थोडासा कंटाळाही आलेला असतो. बरोबर. तर असे काही जे प्रयोग असतात ते आपल्याला एक नवा ताजेपणा देतात. आणि मला असं वाटतं की अख्ख्या या प्रोजेक्टचा, म्हणजे या लव्ह स्टोरी या प्रोजेक्टचाच एक छान लुक आहे, खूप सुंदर रंग आहेत, खूप छान प्रेझेंटेशन आहे. त्याच्यामुळे ते खूप डोळ्यांना पण सुखावणार आहे आणि तुम्हाला ते बघायला खूप मला असं वाटतं की आवडेल. आणि अशा पद्धतीचा हा एक ट्रेंड सेटर असेल आणि असे अनेक एपिसोडिक गोष्टी या निमित्ताने पुढे बघायला मिळू शकतील. ऋषिकेश रानडे हा माझा माझा जास्त फेवरेट सिंगर आहे, कारण ऋषिकेश रानडेनं मला तद्दन 6 वेळेला प्लेबॅक दिला आणि मी लिहिलेली अनेक गाणी त्याने गायली आहेत, त्यामुळे मला तो खूप आवडतो. मला भयानकच आवडतो. आणि अर्थात केतकी पण खूप सुंदर गाते. निलेश तर आपल्या सगळ्यांचा आवडता आहेच. मंदार सुद्धा खूप उत्तम लिहितो. त्याचीही अनेक गीतं आपल्या सगळ्यांच्या आवडीची आहेत. आणि ओव्हरऑल एक खूप छान म्युझिकल ट्रीट आहे या गाण्याच्या निमित्ताने. छान मेलडी आहे गाण्यामध्ये, जी मला वाटतं म्युझिक डिरेक्टर म्हणून निलेशची खासियत आहे. 100%. त्यामुळे हे गाणं आणि शूट पण गाणं खूप सुंदर झालं आहे, त्याच्यामुळे व्हिज्युअलीही तुम्हाला ते नक्की आवडेल. प्रेम ही एक खूप सुंदर कल्पना आहे. आपल्याला आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमधून, अनेक मालिकांमधनं, अनेक नाटकांमधनं आपण याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला की काय प्रेम म्हणजे नक्की काय. पण मला असं वाटतं प्रेम ही कुठल्याही एका डेफिनेशनमध्ये मावणारी ही संकल्पना नाही आहे. तिला अनेक पैलू आहेत. आणि 2 व्यक्तींमधलंच प्रेम किंवा एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यातलं प्रेमच प्रेम असतं का, तर तसंही नाही. आई आणि मुलामधलं प्रेम हे एक प्रकारचं प्रेम असतं. आजी आणि नातवामधलं प्रेम हे एक प्रकारचं प्रेम असतं. फॅमिलीमधलं प्रेम हे एका वेगळ्या पद्धतीचं प्रेम असतं. आपल्या मित्रावर आपलं जे प्रेम असतं ते एका वेगळ्या पद्धतीचं प्रेम असतं. सो त्याला कुठली अशी ठराविक संकल्पनेत आपण ते बांधू नाही शकत. आणि आय गेस हीच त्याची ब्युटी आहे.
हेच त्याचं सगळ्यात म्हणजे त्या गोष्टीला सुंदर बनवणारी जर गोष्ट असेल तर ती ही आहे. आणि अशाच वेगवेगळ्या नात्यांचा शोध घेण्याचा प्रेम हे मध्ये प्रयत्न आहे, त्यामुळे आय गेस हे खूप इंटरेस्टिंग आहे. मला पण तेच वाटतं की आता ह्या सिरीजमध्ये म्हणा किंवा ह्या एपिसोड्समध्ये तुम्हाला कुठेही टाइमपास दिसणार नाही की ही मुलगी कशी पटवायची किंवा मग हिला आय लव्ह यू कसं म्हणायचं, ह्यातलं काहीही नाही आहे. हे निखळ प्रेम आहे. म्हणजे ते असं मला अजिबात Correct. सांगता तसं येणार नाही, शब्दात ते असं मांडता नाही शब्दात येणार. मांडता नाही येणार, पण ते फील करण्यासारखं आहे. जे आपण प्रेम फील करतो, आपण व्यक्त करतो शब्दांनी, पण ते आपल्या मनात राहतं, ते साचतं. तसंच या सगळ्या स्टोरीज आपल्या मनात राहणार आहेत, साचणार आहेत. भले आपण ही स्टोरी कोणाला सांगू नाही शकणार, एक स्टोरी आपण पाहिली समजा, ती कोणाला आपण सांगू नाही शकणार, पण ती आपल्या जवळ राहणार आहे आणि आपल्याला ती कायम आठवल्यावर आनंद देत राहणार आहे. आता व्हॅलेंटाईन्स डे हा 14 फेब्रुवारीला जरी असला तरी आपण मराठी लोक प्रेम 365 दिवस करत राहतो. प्रेम म्हणजे प्रेम असतं, सतत- तुमचं आणि आमचं सारखंच असतं, सेम असतं. आपण हे वर्षभर करत राहतो, पण स्पेशल म्हणून व्हॅलेंटाईन्स डेच्या या महिन्यामध्ये प्रेम ही सिरीज येते. सो एक्सायटेड तर मी आहेच आहे. तुला काय वाटतं? खूप एक्साइटेड. खरं सांग, तू तसं केलंस पण मी मला कॉपी करू नकोस. आपल्यात प्रेम आहे ना, खूप एक्साइटेड. पण आपल्यात प्रेम आहे. आपल्यात प्रेम. आमच्यात प्रेम. प्रेम आहे. सो व्हॅलेंटाईन्स डेच्या या महिन्यामध्ये प्रेम हे ही सिरीज येणार आहे. तर एकतर ही तुमच्या गर्लफ्रेंडबरोबर, तुमच्या आईबरोबर, तुमच्या वडिलांबरोबर, तुमच्या बहिणीबरोबर ही सिरीज, प्रेमाची सिरीज तुम्ही कुणाही बरोबर बघू शकता. अशा काही स्टोरीज याच्यामध्ये आहेत. सो Yes. तुम्हाला ते डेफिनेटली आवडणार.